श्री स्वामी समर्थ. देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळ भोगून घेतल्याशिवाय सोडत नाही. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात. आज ना उद्या भोगावेच लागतात. कर्माचे फळ मिळते एक दिवस. चांगले का वाईट तेच ठरवते तुझे जीवन. जे केलेस तेच पाहशील. आत्मा शांत असेल, फळ नक्की मिळवशील. कर्माचे फळ तुम्हाला मिळेल. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला आणि तो ठीक करू लागला. त्यावेळी तो शस्त्राशिवाय होता. भगवान कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब बाणाने कर्णाला मारण्याचा आदेश दिला. अर्जुनाने परमेश्वराच्या आदेशाचे पालन करून कर्णाला लक्ष्य केले आणि एकामागून एक बाण सोडले आणि कर्ण जमिनीवर पडला. मृत्यूपूर्वी जमिनीवर पडलेल्या कर्णाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे परमेश्वरा, तू आहेस का? तू दयाळू आहेस का? हा तुझा न्याय आहे का? निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा आदेश आहे? सच्चिदानंदमय भगवान श्रीकृष्ण हसत हसत उत्तरले, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू देखील चक्रव्यूहात निशस्त्र झाला होता. जेव्हा सर्वांनी मिळून त्याचा निर्दयपणे वध केला, तेव्हा तूही त्यात होतास. तेव्हा तुझे ज्ञान कुठे गेले होते? हे कर्माचे फळ आहे. हा आहे माझा न्याय. विचारपूर्वक वागा. आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले, अनादर केला असेल, तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित त्याच कर्माचं मी तुम्हाला प्रतिफळ देईन. मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. वेळ ही प्रत्येकाची येत असते. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ मांडत असतो, त्याच्या नशिबी तो स्वतःच्याच आयुष्याचा तमाशा लिहित असतो. श्री स्वामी समर्थ.